घरात भाजीला काही नाही अशी 3 ते 4 लोक खातील अशी शेव टोमॅटो मसाला रस्सा भाजी बनवूया. साहित्य: सुकं खोबरं 20 ग्रॅम, चणा डाळ 20 ग्रॅम, लसूण पाकळ्या 10-12, 110 ग्रॅम तेल, खडे मसाले. सर्व साहित्य घेतले. नमस्कार माझ्या सगळ्यांना. चला तर आता आपण भाजी बनवूया. गॅस चालू करून कढई मी ठेवलेली आहे. त्यात चिरून घेतलेला टोमॅटो, कांदा टाका. 1 चमचा जिरं, 2 छोटे चमचे तेल टाकून मिक्स करून घ्यावे. गॅस मिडियम आचेवर करून सतत वर खाली करून कांदा, टोमॅटो, जिरं मस्त खमंग भाजून घ्यावा. कांदा, टोमॅटो, जिरं मस्त खमंग भाजून घ्यावे. लालसर तपकिरी रंगाचे होईपर्यंत भाजून घ्यावे. कांदा, टोमॅटो मस्त खमंग भाजून तयार आहे. आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊया. परत त्याच कढईमध्ये चणा डाळ, सुकं खोबरं आपण आता भाजून घेऊया. लसूण पाकळ्या 10-12, खडे मसाले भाजून घ्यावे. 2 छोटे चमचे तेल घालून सर्व मसाले चांगले तेलामध्ये भाजून घ्यावे. मसाला खमंग चांगला भाजून घ्यावा. भाजी रुचकर आणि चवीला छान लागते. प्लेटमध्ये काढून घेऊ. भाजीसाठी मी येथे 2 टोमॅटो घेतले आहे. भाजून घेतलेला मसाला थंड झाल्यावर मिक्सर भांड्यामध्ये टाकून पेस्ट करून घ्यावी. भाजून घेतलेला मसाला चांगला बारीक करून घ्यावा. गॅस चालू करून कढई गॅसवर ठेवा. 110 ग्रॅम तेल घालून गरम करून त्यात बारीक करून घेतलेली पेस्ट टाका. गॅस कमी आचेवर राहू द्यावा. आपण बारीक करून घेतलेली पेस्ट तेलामध्ये टाका. सर्व मसाला पेस्ट टाकून मसाला चांगला मिक्स करून घ्यावा. गॅस कमी आचेवर राहू द्यावा. मसाला सतत कालवून घ्या. 3 मिनिट तेलात चांगला परतून घ्यावा. नंतर त्यात 1 चमचा धनेपूड घाला. 1 छोटा चमचा हळद घाला. लाल मिरची पावडर 1 चमचा घाला चवीनुसार. सर्व साहित्य टाकून मिक्स करावे. गॅस कमी आचेवर राहू द्यावा. सर्व साहित्य टाकून 2-3 मिनिट चांगले तेलात परतून घ्यावे. मिक्सर भांड्यामध्ये पाणी टाकून फोडणीत घाला. थोडं पाणी घालून मिक्स करून घेऊ. गॅस कमी आचेवर राहू द्यावा. मसाला तेल सुटेपर्यंत चांगला परतून घ्यावा. तुम्ही बघू शकता मसाल्याला मस्त तेल सुटलेले आहे. त्यात 2 चिरून घेतलेले टोमॅटो टाका. टोमॅटो टाकून मिक्स करून घ्यावे. भाजी रश्श्यासाठी पाणी टाका. मी रश्श्यासाठी 2 वाटी पाणी घातले आहे. पाणी घालून मिक्स करून घ्यावे. गॅस मिडियम आचेवर करून घ्या. भाजीला उकळी आल्यावर गॅस बंद करावा. 1 चमचा मीठ चवीप्रमाणे घाला. मीठ घालून मिक्स करा. भाजीला उकळी आली आहे. मस्त आपली भाजी येथे तयार आहे. गॅस बंद करावा. आपली भाजी मस्त झटपट बनून तयार आहे. भाजी तुम्हाला कशी वाटली सांगा.
आवडली असेल तर लाईक करा. मस्त रुचकर चवीला छान अशी शेव टमाटर रस्सा भाजी. घरातील 3 ते 4 लोक खातील अशी रस्सा टमाटर शेव भाजी. थँक्यू.